माहिती आहे। धन्यवाद सभापती। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे। प्रदीर्घ तपाच्या कालावधीच्या नंतर कोकण रेल्वे आली त्यावेळेला कविवर्य वसंत बापट यांनी अतिशय योग्य शब्दामध्ये त्याचं स्वागत केलं होतं। आली कोकण गाडी दादा, लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी। कणखर काळ्या सह्याद्रीच्या थरथरणाऱ्या नाडी, सरता कोकण पुढे जाती, गोव्यासंगी जुळवी नाती। कर्नाटक आणि केरळ तामिळ प्रेमे यांना जोडी, कोकणवासी जनतेलाही भवितव्याची देते ग्वाही। सुखी होऊ दे गावीत कोई कष्टाळू कुळवाडी, शिंग तुतारी झडला ताशा, फळाचा आल्या आपुला आशा, कोकणच्या कैवारी नात्या आशीर्वाद धाडी। प्रदीर्घ कालावधीच्या नंतर कोकण रेल्वे अस्तित्वामध्ये आली। बॅरिस्टर नाथपी मधु दंडवते साहेबांच्या प्रयत्नाला त्या कालावधीमध्ये यश आलं। परंतु अध्यक्षामध्ये मला या ठिकाणी संवेदनशील असलेला रेल्वे मंत्र्यांना विनंती करायची आहे की कोकण रेल्वेचे 2 भाग मधल्या कालावधीमध्ये झाले। आपटा ते रोहा आणि रोहापासूनची पुढची रेल्वे, त्याच्यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालावधीमध्ये करावं लागलं। भाग भांडवल उभं राहिलं। त्या भाग भांडवलामध्ये केंद्र शासनाचा 51% हिस्सा, महाराष्ट्राचा 22% हिस्सा, कर्नाटक राज्याचा 15% हिस्सा, गोवा आणि केरळ राज्यांचा 66% हिस्सा, अशा हिस्सातून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालावधीमध्ये तयार झालं। आणि त्याच्यामुळेच कोकण रेल्वेला वेगळी स्वायत्तता नसल्यामुळे कोकण रेल्वेच्या वरती असलेलं 3200 कोटी रुपयाचं कर्ज, 2037 कोटी रुपयाची इक्विटी, त्यामुळे कोकण रेल्वेच्या विकासाला प्रचंड प्रमाणावरती मर्यादा येतात। माझी आज सभागृहाला विनंती आहे, रेल्वे मंत्रीचे मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर ऑनरेबल हिअर आय विल अर्ज अपॉन हिम की कोकण रेल्वेचं मर्जीकरण, हे मर्जन म्हणजे विलिनीकरण, हे भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी व्हावं किंवा स्वतंत्रपणाने रेल्वेचा एक वेगळा विभाग कोकण रेल्वेच्यासाठी त्या ठिकाणी तयार करावा। त्याच्यामुळे त्याचा योग्य तो फायदा कोकणाच्या पुढच्या या संबंध परिसराला निश्चितपणे होऊ शकतो आहे। माझ्या ज्या रायगड लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या संघर्ष समिती आहेत, पेण रेल्वे संघर्ष समिती, रोहा रेल्वे संघर्ष समिती, माणगाव, महाड, खेळ, चिपळूण इथल्या प्रवासी संघटना यांच्या वेगवेगळ्या अध्यक्ष महोदय मागण्या आहेत। दिवा रेल्वे, दिवा सावंतवाडी या रेल्वेनं अमरापूर तालुका पेण, इंदापूर या ठिकाणी थांबे देण्याची विनंती करतो। कोरोनाच्या कालावधीमध्ये हे थांबे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत। लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचिवली गरीब रथ रेल्वेला पनवेल ते रत्नागिरीच्या दरम्यान एकही थांबा नसल्यामुळे पेण, नागोठणे, खेड, चिपळूण या ठिकाणी थांबे देण्याची मागणी आहे। मत्स्यगंधा एक्सप्रेसला रोहा येथे थांबण्याची मागणी आहे। दादर सावंतवाडी, इंदोर कोचिवली, दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस, चंदीगड कोचिवली एक्सप्रेस, चंदीगड मडगाव एक्सप्रेस, हिसार कोहितमोर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या रेल्वे गाड्यांना माझं रोहा गाव, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले या देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चंद्रकांतराव देशमुख यांचं गाव, येथे रेल्वेला ऑपरेटिंग हॉल्ट आहे, तो रेग्युलर कमर्शियल हॉल्ट करून मिळावा अशी या निमित्ताने मी विनंती करू इच्छितो आहे। रेल्वेच्या मुंबईला रोखणीनिमित्त जाणाऱ्या रोहा पनवेलच्या दरम्यान एक मेमू गाडी त्या ठिकाणी सुरू करावी अशी माझी गेली अनेक वर्षाची मागणी आहे। ती लवकरच त्या ठिकाणी सुरू व्हावी। त्या गाडीला नागोठणे, पेण, आपटा, रसायनी असे थांबे जर का मिळाले तर त्या सगळ्या परिसरातून येणाऱ्या चाकरमान्यांच्यासाठी त्याचा योग्य तो फायदा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतोय। सकाळच्या वेळेत पेण येथूनही वेगळ्या गाडीची मागणी आहे। पेण माझ्या रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर, फार मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या त्या ठिकाणी होत आहे। नजीकच्या काळामध्ये ते मुंबईचं उपनगर त्या ठिकाणी होईल। तिथून सुटणारी जी काय मेमो आहे तीच मेमो पुन्हा परत पेण या ठिकाणी आली आणि मग ती रोहापर्यंत जाऊ शकली तर त्याचा सुद्धा फायदा खूप मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो आहे। आज अनेक एक्सप्रेसचे थांबे वीर या ठिकाणी मिळावे अशी मागणी आहे। गोरेगावचा प्लॅटफॉर्म हा अतिशय खूप छोटा आहे आणि वीर ते माड ही रेल्वेची मागणी अनेक वर्षाची त्या ठिकाणी आहे, ते महत्त्वाचं आहे। अध्यक्ष महोदय, एकच विनंती या ठिकाणी करतो की कोकण रेल्वेमार्फत आज अनेक रेल्वे स्टेशनची दर्जोन्नती करण्याचा जे काही विषय आहे त्याच्यामध्ये माझ्या रायगड जिल्ह्यातील कुठलाही रेल्वे स्थानकाचा त्याच्यामध्ये समावेश नाही। त्याच्यामध्ये पेणचं, रोहा आणि खेड या 3 स्थानकाचा जर का विचार त्या ठिकाणी झाला तर त्याचा खूप मोठा फायदा होईल। अलिबाग हे माझे जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे, पण अलिबाग ते म्हणजे पेण ते चोंडी हा जो काय रेल्वेचा मार्ग आहे RCF-साठी त्या ठिकाणी आज मार्ग अनेक वर्षापासूनचा आहे। ज्या वेळेला पियुष गोयलजी मंत्री होते त्यावेळेला RCF-चा मार्ग त्या ठिकाणी आम्हाला वापरायला मिळावा अशी मागणी होती। माझ्या जिल्ह्याला जोडणारा
पेण ते अलिबाग इथला जो काय आरसेप तो मार्ग आहे याच्यातून जर काय प्रवासी ट्रेन सुरू करायला परवानगी मिळाली तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. शेवटी माझी एवढीच विनंती आहे, ऑनरेबल रेल्वे मिनिस्टरजी, यू आर द मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर. I will urge upon you to travel once in Konkan Railway. You will see the beautiful scenery of the Konkan. Once you come in travel in the Konkan Railway, you will fall in a love of Konkan. So that once you travel, all the things which I have explained over here, which can be sorted out. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सुनीलजी. माननीय सदस्य